नमस्कार, मी धीरज महांगरे. 4 जून रोजी याच धोक्याची बातमी दिली होती. तरीही अपुरा कठडा आजही तसाच आहे आणि अपघात सुरूच आहेत. प्रशासनाने आणखी एखादा जीव जाण्याची वाट न पाहता हडपसर मांजरी गोपाळपट्टी उड्डाणपुलावरील कठडा तात्काळ पूर्ण करावा आणि जीव वाचवावेत. नमस्कार, मी धीरज महांगरे. आता आपण आलेलो आहोत मांजरे रोडवरील गोपाळपट्टी येथील हा जो उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलावर हा जो स्पीड ब्रेकर आहे, हा स्पीड ब्रेकरवर हे जे पट्टे मारलेले आहेत ते काही दिसत नाही. आणि आपण 4 जून रोजी ही बातमी केली होती की हा स्पीड ब्रेकर दिसत नाही, हे कठडे अपूर्ण आहेत, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्या अपघातात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. तिचं काल निधन झालं असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. आपण नक्की बघू या स्पीड ब्रेकरचा काय प्रॉब्लेम आहे आणि कठड्याचा काय प्रॉब्लेम आहे. इथले हे स्थानिक नागरिक आलेले आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊ. नमस्ते, मी चेतन पवार, स्थानिक नागरिक. या ठिकाणी हा जो उड्डाणपूल झालेला आहे, यामध्ये इथं ह्या स्पीड ब्रेकरमुळे लोकांना लक्षात येत नाहीये. गाड्या ज्यावेळेस स्पीडमध्ये येतात त्यावेळेस इथे पांढरे पट्टे नाही आहेत. आणि दुसरी, प्रशासनाला माझ्या वतीने विनंती आहे, पुढे जे हे झालेलं आहे रोड, तर त्या ठिकाणी हे जे रॅम्प केलेलं आहे भिंत, त्या भिंतीच्या पुढं भिंत उभी आहे, ती तशीच जर भिंत पुढे हे केली, जोपर्यंत भिंत त्यांनी केलेली आहे, फक्त यामध्ये तुम्हाला हे करायचंय, ही जी भिंत बांधलेली आहे तशीच ती पुढे भिंत बांधली तर इथे रोडही वाढू शकतो, त्यामुळे जाणाऱ्यांना त्रासही होणार नाही. आता बघा, तुम्ही समोर जर पाहिले तर लगेच ट्रॅफिक जाम होतं बघा. तर इथं ह्या बाजूला हे स्थानिक नागरिक उभे आहेत. या ठिकाणी फक्त इथं पुढे भिंत बांधल्यानंतर गाड्या जायला सुरक्षित होणार आहे आणि स्पीड ब्रेकरची आवश्यकता राहणार नाहीये. 4 जून रोजी आपण बातमी केली होती की कठडा अपूर्ण आहे, अपुरा आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. मागच्या वेळेसही पवार साहेब इथं आले होते, त्यांची पण तळमळ होती की इथं अपघात वारंवार घडतायत. ते आम्हाला प्रत्येक आठवड्याला 2 आठवड्याला काही ना काहीतरी इथं दुखापत लोकांना होतीये. तर आता 4 दिवसापूर्वी काय झालं होतं? 4 दिवसापूर्वी एक जण स्पीड मध्ये आला, स्पीड मध्ये आणून स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे पडला, तर तो सिरियस झाला आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो काल एक्सपायर झाला, असं बाहेरून आम्हाला ती माहिती मिळालेली आहे. अच्छा, तर तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीवर? मी मांजरी ग्रामस्थ रोहिदास दारोडकर प्रशासनाला निर्वाणीचा कळकळीची विनंती करतो, लवकरात लवकर याची दखल घेऊन हे काम पूर्ण करावे. हे काम पूर्ण होण्यास असा टेक्निकल कुठलाही सिव्हिल इश्यू वाटत नाही. प्रशासनाने ह्याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून या समस्येवरती मार्ग काढावा. बोलायचं काका तुम्हाला? काय इथली नेमकी समस्या काय आहे? तुम्हाला काय वाटतं? किती अपघात होतात, कधी होतात, किती दिवसांनी होतात, काय प्रॉब्लेम येतो की ज्याच्यामुळे अपघात होतात? वारंवार सारखे अपघात होतात. तुम्ही मागच्या 15-20 दिवसापूर्वी येऊन गेल्यानंतर त्या स्पीड ब्रेकरच्या तिथे एक जण जो घसरत आला तो एक्सपायर्ड झाला आणि दुसरा इथून खाली घसरत होता रिक्षातून. आम्ही लोक तिथं होतो म्हणून त्याला पकडलं. हा, स्कूल बस पण घसरत होती आणि रिक्षामधून तो पडला खाली. आम्ही लोकांनी पकडल्यामुळं तो वाचला, नाही तर आज किती फुटाचं अंतर आहे, त्या फुटावरून जर खाली पडला असता तर तोही एक्सपायर्ड होऊ शकला असता. दररोज एक ऍक्सिडेंट, म्हणजे अच्छा, दररोज एक ऍक्सिडेंट. हे इथं दाखवा की हा जो कठडा अपूर्ण होता तो कसा अपूर्ण कठडा आहे, कसा हा मोठा रोड एकदम कमी होतोय आणि त्या स्पीड ब्रेकर मुळे अंदाज येत नाही. ही बघा परिस्थिती, ही खोली किती आहे, इथून गाडी पडली तर ही काय अवस्था होईल सांगा. हा, इथे आहे ना, विनंती आहे प्रशासनाला, इथे भिंत पूर्ण झालेली आहे. या भिंतीवरती फक्त हा जो रॅम्प केलेला आहे, या प्रकारे हा तुम्हाला फक्त रॅम्प न्यायचा आहे पुढे. थोडं मागं. हा, हा जो असा रॅम्प केलेला आहे बोलतायत ते. तो रॅम्प इथपर्यंत झालेला आहे आणि इथं ऑलरेडी भिंत तयार आहे. हा, तर इथं फक्त तुम्हाला पुढे भिंत न्यायची तिथपर्यंत. बरोबर. ती भिंत केलं की ऑटोमॅटिक रस्ताही वाढतो. आम्हाला प्रशासनाला ही विनंती आहे, 4 जून रोजी आपण बातमी केली होती, बातमीची जर दखल घेतली असती तर ज्या मिळालेल्या माहितीनुसार जे आपल्याला कळतंय की इथं कुणाचा तरी 4-5 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला, तो नागरिक, ती व्यक्ती त्याच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाची होती, पण ती व्यक्ती दगावल्याची माहिती
पवार साहेब त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सांगत आहेत. तर प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हे काम लवकरात लवकर करावं, कारण का असे सारखे ऍक्सिडेंट होत आहेत, लोकांना लागतंय. तर इथं समाजसेवक आशुतोष माने आलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघूया. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की हे जे काम आहे याच्यामध्ये काही सुद्धा अडचण नाहीये. लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न डोक्यात घेता इथं कटडा जर झाला तर कितीतरी जीव वाचतील. इथं आठवड्याला एक तरी घटना अशी घडतीये की तो माणूस सिरियस होतोय किंवा कुणाच तरी कुटुंबावरती हा घात होतो आणि कुटुंबावरती असं संकट आल्यानंतर ते किती अवघड आहे हे त्या कुटुंबालाच माहिती असतं. त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की हा कटडा त्यांनी लवकरात लवकर बांधून इथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. धन्यवाद. तर आमची संबंधित अधिकारी, संबंधित विभाग, प्रशासनाला ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे, तातडीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि हे काम पूर्ण करावं. धन्यवाद.